नाव सविता बलवंत चौधरी, म्हणजे फरीदपूर ग्रामपंचायतमधून आली आहे आणि क्लस्टर गिरड क्लस्टर माझं. ओके. तर आपण आता ज्या आपण प्रशिक्षणाला चाललो आहे त्यामधून आपल्याला का नवीन शिकायला मिळते, का नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये होणार आहे आणि आपण जे आतापर्यंत आपल्याला काहीच माहीत नाही त्याची आपल्याला माहिती मिळणार होती, ही माझी अपेक्षा होती. आणि ती अपेक्षा ह्या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामधून मला खरंच भरपूर माहिती मिळाली. म्हणजे याच्यात व्यवसाय होता, व्यवसाय करायचा होता आणि तो व्यवसाय कशा पद्धतीनं करायचा आणि आपल्याच गावामधून कोणकोणत्या पद्धतीनं करायचा म्हणजे निसर्गातून मिळाला त्या पद्धतीने तो व्यवसाय होता. आणि व्यवसाय म्हणजे त्यांनी खूप सांगितलेले विषय खूप छान होते, त्याच्यातून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला सुद्धा मिळालं. या वर्कशॉपपासून आपल्याला जे गावातली जी वस्तू आहे जसं प्रकृतीमधून मिळालेली आहे, जसं कच्चा माल तो आपली गावातली वस्तू गावातच तयार होतो, त्याची GST पण नाही लागत आणि मेन गोष्ट त्याचे प्रोडक्ट तो गावातच विकला जातो आणि त्यामुळे जे गावातले जे पैसा आहे तो गावातच राहतो. त्यासाठी आपले जे पैसे शिल्लक आहेत त्यामध्ये आपल्या गावाचा विकाससुद्धा होऊ शकतो. केला आहे एकट्या करण्यापेक्षा ग्रुपमध्ये व्यवसाय केलेला तो बरा, कारण की ग्रुप येऊन आपण खूप मोठा व्यवसाय करू शकतो. त्यातून मग लोकांना मार्गदर्शन बी देऊ शकतो का व्यवसायामुळे आपल्याला खूप लाभ होऊ शकते. म्हणजे आता 3 दिवस याच्यामध्ये म्हणजे व्यवसायाबद्दल नाही आपण बऱ्याच काही त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज घेतली, त्यामधून म्हणजे आपल्याला आनंद पण मिळाला आणि शिकण्याची पण इच्छा आवड निर्माण झाली. आणि यामधून काही बऱ्याच थोडं खेळण्यामधून पण आपल्याला शिकायला मिळालं. आणखी पुन्हा सांगण्यामध्ये बोलण्यामध्ये आणखी ह्या गोष्टीचा म्हणजे व्यवसायाच्या माध्यमातून आपण समोर कुठं प्रसार करू शकतो हे सुद्धा आपलं शिकायला मिळालं. आणि यामध्ये पर्यावरणाचा पण सुद्धा दुष्परिणाम झाला नाही, पर्यावरणाची बचत पण होत आहे आणि पर्यावरणाच्या अनुकूल आणि स्वास्थ्याच्या अनुकूल या वर्कशॉप होता. म्हणजे प्रकृतीचं काय आपल्याला मिळतो आणि काय आपल्याला जो लाभ आहे ह्या वर्कशॉपमध्ये आम्हाला शिकायला मिळालं.